काय बदल काय आहे आता? दिन आता है भाई सबका. चलती येत असते गरीबाची. आता चलती गरीब माझ्या घर आणि मग कोणाची आता त्याचा कच चपला सकट माझ्या घरोघरी मराठीचा पाया पडत आहे. चप्पल बी काढून देत नाहीत त्याला. हेच दिवस आणायचे गोरगरिबांचे दिवस आणायचे. आणि आता लाट आली गोरगरिबाची. गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढी संधी आहे, गोरगरीब धनगरांना वाटतं, गोरगरीब दलित, गोरगरीब मुस्लिमांना, बारा बलुतेदारांना, बंजारा बांधवांना, सगळ्यांना काही कडे असेल, राजपूत समाज सगळ्याला वाटतं संधी आली तोडवा पायाखाली. आता एवढीच वेळ आहे. फक्त नेत्यांनी समजून घेतलं सामाजिक भावना, समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल. पण या अशा नेत्यांना माफी आहे का? कोणत्या त्यांनी विरोध केला, आता बॅनर्स लावले. अभियानात येत ना सगळे दाटोमुटी चाले. बघू 29 तारखेपर्यंत काय होतं. आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला. आरक्षण दिलं तर आम्हीच राजकारणात जाणार नाही. त्यांना लक लाभ. मी नाही माझा समाज बी नाही दिलं कोणीच येणार नाही. माफीन फिफीचा तुम्ही ते विषयच काढू नका. मी कोणाचंच नाही तुम्हाला खरं सांगतो. आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं, मराठ्याला माहीत झाले, कोणाचंच नाही. ते कारण काय ते एकदाच असतो चान्स. त्याला आला का माझ्याकडं काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो जाय मग करून. ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला आपण. कारण मी कोणाचाच नाही ना. मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं. मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं. मी संधी दिली, माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकरासाठी. तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुणबीचं द्या. नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच की आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेला आहे का. मला नाही म्हणायचं कोणी. जनभावना हळूहळू कशी आकर्षित होत जाते. बांगलादेशचं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. इथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं. आरक्षणाचाच विषय आहे तिथला एकंदरीतच. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 1 वर्ष झाला संयम मराठ्यांचा सुटत चाललेला आहे का? आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते का? कारण लोकांच्या मनात आक्रोश आहे. आरक्षणामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच. त्यात दुमत असण्याचं कारण नाही. कारण प्रत्येकाला लेकरू डोळ्यासमोर दिसत असतं, त्याचा वेदना दिसत असतात, त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत असतं. 1% हुकल्यावर काय होतं नोकरीत आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आईबापाला माहिती आहे. त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे. पण महाराष्ट्रात असलं काय होणार. छगन भुजबळ खुश असेल की असं व्हायला पाहिजे, परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या. मराठी कधीच असलं पाऊल उचलणार नाही. आणि हे राज्य आमचं आहे, आमच्या जनतेचं राज्य आहे. यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती. हे राज्य आमचं आहे. या राज्याचं आणि देशाचं लॉस आम्ही नाही होणार. पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या, सुट्टी नाही त्याची.